अरे सुमित बाबा, अरे तुम्ही असे अचानक कसे काय आले? ठीक आहे बॅग. बॅग घे म्हणजे? आता बाबांना तू सांभाळायचं 6 महिने. हे 6 महिने का बरं? का बरं म्हणजे? अरे ते जसे माझे आई वडील आहेत ना तसे तुझे पण आई वडील आहेत ते. अरे आले तर राहू दे 2 दिवस, पण 6 महिने म्हणजे? 6 महिने म्हणजे का बरं नाही सांभाळू शकत का तू? अरे असं कसं? माझे सासरचे लोक काय म्हणतील तुला काही कळतं का? का बापाला 6 महिने घेऊन सांभाळते म्हणून, आणि तो तुझा अधिकार आहे रे त्यांना सांभाळायचा. अच्छा, ते माझं कर्तव्य माझा अधिकार आहे नाही का? ज्या वेळेला प्रॉपर्टीचे जमिनीचे वाटे हिस्से होत होते ना त्यावेळेला तू चालली होती. माझा बाप आहे, माझ्या बापाने कमवलं, माझा अधिकार आहे प्रॉपर्टी मध्ये. वा रे वा. अरे हा अधिकार म्हणजे? माझा अर्धा प्रॉपर्टी मध्ये खरंच अधिकार आहे ना? कायद्याने येतो. मी काय उगाचच घेतला का तो अधिकार? हा, आणि मुलगी आहे मी त्यांची. जसा तू मुलगा आहे ना तशी मी पण मुलगी आहे, आणि मला कायद्याने अधिकार येतो. मी घेणारच होते अधिकार माझा. त्याच्यामध्ये जसा तुझा अर्धा अधिकार होता ना, अर्धा वाटा हिस्सा अधिकार, तसा आता त्यांना सांभाळण्यामध्ये पण तुझा अर्धा वाटा पाहिजे. आता मी सांभाळेन एवढे दिवस, मी येईल 6 महिन्यानंतर. आता 6 महिने बाबा तुझ्याकडेच राहतील. माझं नाही ते कर्तव्य, तुझं कर्तव्य आहे. हो बाबा, जा बरं याच्या बरोबर. मी नाही सांभाळणार तुम्हाला. वा ताई वा. अरे पण मी काय चुकले? माझा तो कायद्याने अधिकार आहे, आणि म्हणून मी माझा हिस्सा वाटा घेतला. मी अच्छा. उगाचच नाही घेतला. आणि अच्छा. सगळ्याच बहिणी घेतात तो. सगळ्याच बहिणी घेतात. तुझं काही चुकलं नाही. अगं तुझंच नाही, जगातल्या सगळ्याच बहिणींचं चुकतं. ज्या वेळेला फक्त वाटे हिस्स्यांची वेळ येते ना तेव्हा त्यांना अधिकार त्यांचे आई बाप, त्यांच्या बापाने कमवलेली प्रॉपर्टी दिसती. पण ज्या वेळेला सांभाळायची वेळ येते ना तेव्हा तुमचे भाऊच सांभाळतात त्यांना. कळलं का? अरे बाबा, पण माझे सासू सासरे काय म्हणतील मला? सासू सासरे प्रॉपर्टी घेताना तिकडनं पैसे आणताना तेव्हा सासू सासरे काय नाही म्हटले, आणि आता बाबाला सांभाळायची वेळ आली तर लगेच तुझे सासू सासरे आठवले. वा वा वा. अरे पण मी काही चुकीचं नाही केलेलं. मी फक्त माझा अधिकार घेतला. वडिलांना सांभाळायचं कर्तव्य तुझं आहे. प्रॉपर्टी घेताना तुला ते कर्तव्य अधिकार नाही दिसले नाही का? आता जेव्हा बाबांना सांभाळायची वेळ आली तुला माझे कर्तव्य अधिकार समजताय. तू मला शिकवतीये. तुला सासू सासऱ्यांचा त्रास होईल, तुझे नातेवाईक काय म्हणतील, नवऱ्याकडचे लोक काय म्हणतील, हे सगळेजण जेव्हा प्रॉपर्टी घ्यायला आली तेव्हा काहीच नाही बोलले का? अगं तुझ्यासारख्या समाजातल्या सगळ्या बहिणी ना फक्त वाटे हिस्से घेताना त्यांना त्यांच्या अधिकारां कर्तव्य समजतात. जसं भावाचा अधिकार असतो ना आई वडिलांना सांभाळायचा, त्यांचं कर्तव्य असतं. प्रॉपर्टीमध्ये तुमचं नसतं का? नसतं, असतंच ना. तसं तुम्ही पण आई वडिलांना सांभाळच पाहिजे ना. जसं बाप म्हणून त्यांचा माझ्यावर अधिकार आहे, मुलगा म्हणून माझा त्यांच्यावर अधिकार आहे, तसं तुझा नाही का? तुझे वडील नाहीत का ते फक्त एकटेच माझे वडील आहे. प्रॉपर्टीचे वाटे हिस्से होताना तेव्हा तर नाही सांगत होती माझा बाप आहे, माझ्या बापाने कमवलं, फक्त तुझे एकटेचेच वडील नाहीये. आणि आता सांभाळायची वेळ आली त्यांच्या आजारपणामध्ये, म्हातारपणामध्ये, तेव्हा माझे वडील आहेत नाही का? तेव्हा माझं कर्तव्य आहे, माझा अधिकार आहे. वाह ताई वाह. अगं तुझ्यासारखंच सगळ्या समाजामध्ये चाललंय. काय होतं ना, तुम्ही सगळ्या बाया ज्या असतात ना ते एकमेकींना सांगतात मी माझ्या भावाकडून हिस्सा आणला, माझ्या भावाकडून वाटा घेतला, मला जमिनीचे पैसे मिळाले, माझ्या बापाचं घर विकलं त्याच्यात मला अर्धा हिस्सा मिळाला. आणि या सगळ्या जणी एकमेकीला सांगत ना अशा प्रत्येक भावाकडे जातात. का? तर वाटे हिस्से मागायला. तुमचं हे जे अधिकार वाटा हिस्सा जे चालू असतं ना एकमेकींना सांगायचं, तुम्ही जरी नाही मागितलं तरी तुमचे सासू सासरे तुम्हाला शिकवतात, आणि तुम्ही जाऊन त्या भावांकडून ना तो वाटा हिस्सा घेता. जसं तुम्ही त्या आई बापाच्या प्रॉपर्टीमध्ये वाटा हिस्सा घेता ना, तसं त्यांच्या म्हातारपणामध्ये सुद्धा त्यांना सांभाळायची जबाबदारी, त्याच्यात पण तुमचा अधिकार असतो, त्याच्यात पण तुमचं कर्तव्य असतं. जसं तुम्ही आजपर्यंत सगळ्या समाजातल्या बहिणी ठरवून आलेत ना की भावाकडे जाऊन आपल्या आई बापाचं जी काही प्रॉपर्टी असेल, जागा जमीन असेल, त्याच्यातला अर्धा हिस्सा घ्यायचा म्हणजे घ्यायचा. तसं आजपासून आम्ही सगळे भाऊ ठरवतोय की आई बापाला म्हातारपणामध्ये सांभाळण्यामध्ये तुमचा सुद्धा अर्धा अधिकार आहे, तुमचं पण कर्तव्य आहे ते. म्हणून मी बाबांना ना तुझ्याकडे सोडून चाललोय. आता तू 6 महिने सांभाळायचं आणि मी 6 महिने सांभाळणार. आणि हा फक्त माझा एकट्याचाच नाही तर समाजातल्या सगळ्या भावांचा निर्णय असणार आहे आजपासून. अरे पण असं कसं बोलतोयस तू? मला संकटात पाडतोयस रे तू. खरंच संकट? प्रॉपर्टी घेताना बरं तुमच्यावर संकट येत नाही, आई बापाला सांभाळायच्या वेळेसच बरं तुमच्यावर संकट येतं. तेव्हा सासू सासरे आठवता, नातेवाईक आठवता का? ते जड होतात म्हणून. ए बाबा, अरे वाटलंस तुझा काय हिस्सा आहे ना तू परत घे, पण तू बाबाला परत घेऊन जा. मी नाही सांभाळू शकत रे. अरे माझे सासू सासरे मला काय सांगू आता तुला? तू बाबाला घेऊन जा बरं. ऐक जरा माझं, मला लय बोलणे खावं लागतील रे. माझे उठता बसता मला सासूरवास होईल मला. आता ती प्रॉपर्टी पण तुलाच राहू दे, बाबा पण आता 6 महिने तुझ्याकडेच राहू दे. आता मी येतो 6 महिन्यानंतर. अरे ऐक ना.